त्यांनी त्रिबंध जे ज्ञात आहे त्यांनी त्रिबंध करायचं. त्रिबंध करत असताना आपल्या दोन्ही हाताची वाटी करायची आणि गुडघ्यावरती ठेवायची की जेणेकरून आपला नाभी सेंटर आपला सरकून आहे. पहिला मूलबंध, उड्डाणबंध आणि जालिंदर बंध. एक एक बंधाविषयी हठयोगामध्ये खूप अभ्यास सांगितला आहे. एक एक बंधाचं विशेष महत्त्व सांगितलं जातं. त्यामधला पहिला बंध मूलबंध, की मूलबंध म्हणजे अश्विन मुद्रा. अश्व घोडा ज्या पद्धतीने लीक टाकतो तेव्हा जशी त्याच्या गुदद्वाराची आकुंचन प्रसरण क्रिया होती त्याला अश्विन मुद्रा म्हणलेला आहे. गायी म्हशी ज्याप्रमाणे मलमूत्र विसर्जन करतात आणि गुदद्वार आकुंचन प्रसरण करतात ती क्रिया आपण नेहमी मलविसर्जन झाल्यानंतर करायची असते. हे लक्षात ठेवा. कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी आपल्याला संकोच बाळगायचा नसतो. बिलकुल. तर ती क्रिया करताना हठयोगामध्ये सांगितलं जातं अपान आणि प्राणवायू ह्याची एकता करून कशी शरीराची आंतरशुद्धी केली जाते ते हठयोगामध्ये सांगितलं आहे. अपान प्राणयोरेकम विषयो मूत्र परिचयो युवा भवती वृद्धोपी सतत मूलबंध. म्हणजे एका बंधामुळं नुसता मूलबंध आकुंचन प्रिया अश्विन मुद्रा या एका बंधामुळं युवा भवती वृद्धोपी वृद्धसुद्धा तारुण्याचा अनुभव घेतो अशी संकल्पना अशा पद्धतीनं महाराज सांगतात. फक्त मूलबंध ओढून धरला तर मूत्राशय गुदद्वाराची जागा त्या वरती नुसती ओढून धरली आणि सोडली तेवढा मोठा आश्चर्यकारक बदल शरीरामध्ये होतो असं महाराष्ट्राने सांगतात. आणि त्याला वेळेचं बंधन नाही, खाण्यापिण्याचं बंधन नाही. केव्हाही करू शकतो. कुठे गाडीत बसा, कुठं बसा, ऑफिसमध्ये बसा, उभं राहा, चाला, कधीही करा. सततम शब्द वापरलेला आहे. सततम. आता उधरे पश्चिमम तानम ना विरुद्धश्य करेत उड्डाण वृंदो मृत्यू मातंग केसरी. हे उड्डाणबंध आहे ना ह्याच्यामध्ये सांगितलं आहे. महाराष्ट्र सांगतात की जसं वनातला सिंहाची शिकार हत्ती शिकार करायला सिंहाची हिंमत, प्रेरणा, प्रोत्साहन, बल, सामर्थ्य याच्यामुळे येतं. बंधामुळे हिंमत येते कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाण्याची. म्हणून उदरे पश्चिमम तान पोटाला पूर्ण हात खेचायचा आहे. नाभी की मेरुपृष्ठाकडे खेचायची आणि पश्चिमेतान करून वर खेचायचं. म्हणजे प्राण अपानवे ऐक्य त्या ठिकाणी होईल. दोन्ही कुठं असतो? प्राण आपल्या नाभीमध्ये आणि अपान कुठं असतो? गुदस्थानी. दोनांचं प्राण अपान हे ऐक्य होतं त्या ठिकाणी. असं दोनाचं ऐक्य करतो. पोट खपाटीला लावणे ही एक क्रिया आहे. त्यानंतर जालिंदर बंध, कंठ कुफीला लावून श्वास रोखून धरणे. जालिंदरे कुटे बंदे कंठ पीश लक्षणे पीशम पटत्यागन नच वायू प्रकुष्यते. वायूचा दोष कधी होत नाही. अर्धांग वायूचा दोष कधी त्याला होणार नाही असं महाराष्ट्र सांगतात. पियुष म्हणजे अमृताचं पान त्या घेण्यावर करू शकतो. ही दिव्य क्रिया आहे. ते तिन्ही बंद कसे घ्यायचे सांगितलंय की हाताची वाटी करा, गुडघ्यावरती ठेवा. आता दीर्घ श्वास घ्या माझ्यासोबत. झटक्याला सोडा. आता प्रथम मूलबंध, उड्डाणबंध, जालिंदर बंध. श्वास रहित अवस्थेत तिन्ही बंद लॉक करून ठेवा. जेवढी तुमची शक्ती आहे तेवढी लॉक करून ठेवा. श्वास रहित अवस्थेत जेवढं थांबायचं तेवढं थांबा. अपान वायूची कोंडी करून आंतरिक शुद्धी करणं हठयोगामध्ये सांगितलेलं आहे. अपान वायू शरीरामध्ये आहे त्याची कोंडी करायची आहे. जसं आम्ही पहिला मूलबंध ओढला की तो वरती ओढत मग आम्ही होतो. तसा वरती आला की तो अधिष्ठान चक्राकडे येतो. नंतर तो जालिंदर बंधाकडे येतो. आणि जालिंदर बंध मी लॉक केला की तो चिडतो असं म्हटलंय. आणि जाताना तो आंतरिक शुद्धी करत करत अपान वायू जातो. करा एक वेळ, अजून एक वेळ करा. सर्वसातमध्ये घ्या श्वास. सोडा झटक्यानं. श्वास रहित अवस्थेत तिन्ही बंद होणार. त्याच्यात पाठीचं पण स्थळ ठेवायचं आहे. मान फक्त खाली दाबायची आहे. कंठ